नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आणि श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तर मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला रांगोळीच्या साच्यांबद्दल सांगणार आहे. मी हे साचे पुण्यामधून अंजना ताई म्हणून आहेत, त्यांच्याकडून मी ऑर्डर केली आहे. ॲडव्हर्टाईजमेंट नाही आहे, इथं स्क्रीनशॉट लावला आहे. 5 मार्चला मी त्यांच्याकडून हे साचे ऑर्डर केले होते आणि आता मी 20 दिवस जवळजवळ वापरल्यानंतर मी हा रिव्ह्यू टाकते. तुम्हाला इथं सगळे डिझाईन्स बघायला मिळतील, प्लस त्यांचे साईज आणि त्यांचे प्राईस पण तुम्हाला इथं बघायला मिळतील. तर बघा, संस्कृत भाषेत रांगोळीला रंगवल्ली असे म्हटले जाते. सौंदर्याचा साक्षात्कार व मंगलाची सिद्धी हे रांगोळीचे उद्देश मानले जातात. रांगोळी म्हणजे रांगोळीच्या दगडाचा चूर्णापासून व रंगाच्या सहाय्याने रेखाटलेल्या ओळींपासून तयार झालेली आकृती. भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीला खूप महत्त्व आहे. आपण दररोज आपल्या उंबऱ्यावरती, देवघराच्या समोर, तुळशीसमोर, सण असेल किंवा उत्सव असेल, मंगल समारंभ असेल, पूजा, कुलाचार, कुलधर्म, संस्कारविधी, व्रतवैकल्य, कुठलाही मोठा सण असेल, रांगोळी ही काढलीच जाते. बघा, देवघर, अंगण, उंबरठा तसेच तुळशीच्या जवळ रांगोळी काढली जाते. एखाद्या व्यक्तीला ओवाळताना ती व्यक्ती बसलेल्या पाटाभोवती आणि पाटाखालीही आपण रांगोळी काढतो. असे बरेच सण आहेत जिथं रांगोळीचं महत्त्व सांगितलं गेलेलं आहे. बघा, रांगोळीच्या ज्या आकृत्या आपण ज्या काढतो त्या प्रतिकात्मक असतात. स्वस्तिक, सूर्य, चंद्र, तारे, चक्र, त्रिशूळ, कलश अशा प्रतीकांचे समावेश असतो. रांगोळीचे त्रिदल हे त्रिभुवन, 3 देव, 3 अवस्था व त्रिकाळ याचे म्हणजेच पर्यायाने त्रिधा विभक्त अशा विश्व तत्वाचे प्रतीक आहे असे मानले जाते. रांगोळीमध्ये स्वस्तिक, गोपद्म, शंख, चक्र, गदा, कमळाचे फूल, बिल्वपत्र, लक्ष्मीची पावले, सूर्य देवतेचे प्रतीक, कासव इत्यादी मांगल्यसूचक व पवित्र रांगोळ्या काढल्या जातात. चैत्र महिन्यात काढली जाणारी चैत्रांगण ही एक विशेष प्रतिकात्मक रांगोळी आहे. तर बघा, इथं हे मी साचे घेतलेले आहेत. पहिली म्हणजे माझा खूप आवडता साचा, तो म्हणजे श्री स्वामी समर्थ. हा साचा इथं मी घेतलेला आहे. आणि बघा, तुम्ही अशी रांगोळी घालायची, कुठलंही तुम्ही कार्ड घ्या किंवा तुमच्याकडं कुठलंही असं पुठ्ठा टाईप जर काही असेल तर ते घ्या आणि फक्त एकदा किंवा दोनदा स्लाईड करा. मी इथं तुम्हाला ब्राऊन कलरच्या बॅकग्राऊंडवर एवढ्यासाठीच दाखवलं आहे की ते तुम्हाला उठून दिसावं आणि तुम्हाला ह्याची क्वालिटी कळावी. तर मी पहिली श्री स्वामी समर्थ, त्यानंतर मी हा अजून एक साचा घेतलेला आहे, तो म्हणजे श्री लक्ष्मी विष्णू प्रसन्न. तर बघा, त्याच्यावरती शंख, चक्र, गदा, त्यानंतर लक्ष्मीची पावले, कमळ हे सगळे शुभचिन्ह आहेत. मी ही जनरली देवाच्या समोर मंगळवारी आणि शुक्रवारी अशी काढते. त्यामुळे इथं मी जेवढे साचे घेतलेले आहेत तेवढे मी सगळे तुम्हाला काढून दाखवते आहे. आणि क्वालिटी खूप सुंदर आहे, प्राईस पण रिझनेबल आहेत. मी तुम्हाला प्राइजेस पण दिले आहेत. त्यानंतर आमची कुलदेवी आहे रेणुका माता माहूरची, त्यामुळे मी ही मंगळवार आणि शुक्रवार मी असं पालटून हे रेणुका मातेचं आणि लक्ष्मीचं असं घालते. तर इथं पण तुम्ही बघाल की श्री रेणुका माता प्रसन्न हे पण अशीच रांगोळी काढायची आहे तुम्हाला, जसं मी आता तुम्हाला दाखवले. जास्ती तुम्हाला फिरवायची गरज नाही आहे. हे बघा, इथं पण पावलं, नंतर समई, मग नंतर इथं शंख, ही सगळी शुभचिन्ह आहेत. तर असे मी साचे घेतलेले आहेत आणि खूप सुंदर त्यांची क्वालिटी आहे. त्या ताई तुम्हाला व्यवस्थित रिस्पॉन्ड करतात. तुम्ही त्यांना व्यवस्थित तुमचा पिनकोडसहित, तुमचा मोबाईलसहित तुम्हाला ॲड्रेस पाठवायचा आहे. त्या पुण्यात आहेत. जी लोकं पुण्यात आहेत आणि ज्यांना पाहिजे त्या लोकांना त्यांच्याकडं आता चैत्रांगण रांगोळी पण आहे चिन्हासकट, तर तेही तुम्ही मागवून घेऊ शकता. आणि ही एक मी मोठी बॉर्डरची रांगोळी घेतलेली आहे, म्हणजे कुठंही आपल्याला ही काढता येते. भले मग ती उंबराच्या समोर असे ना, देवासमोर असे ना, किंवा चौरंगाच्या बाजूनी असे ना. तर मला हे डिझाईन आवडलं होतं, त्यामुळे मी हे डिझाईन घेतलं आहे. आणि मी तुम्हाला इथं व्हाईट रांगोळीने का काढून दाखवते, तर तुम्हाला त्याचं बारकावे कळावे.
कारण कलरमध्ये एवढं तुम्हाला दिसत नाही. मी आता इथं तुम्हाला कलरची पण घालून दाखवते आहे. हे बघा, जे मी आधी व्हाईट रांगोळीने काढलेलं आणि जे आता कलरनी काढले त्यापेक्षा व्हाईट रांगोळीने तुम्हाला जास्ती कळतं, पण मी इथं तुम्हाला दोन्ही किंवा तिन्ही मी इथं कलरमध्ये घालून दाखवलेले आहेत. फक्त जेव्हा तुम्ही घालता तेव्हा खाली व्यवस्थित स्वच्छ झाडून घ्या, पुसून घ्या आणि त्यानंतर वाळल्यानंतर तुम्ही ही रांगोळी काढा. खूप सुंदर आहे. पांढरी रांगोळी चांगली कशी ओळखायची, आपण जसं संस्कार भारतीला जसं आपण हे करतो तेव्हा ती आपल्या हातातनं अशी सरळ पडली पाहिजे. रंगसुद्धा बघा, इथं माझे जे रंग आहेत ते एवढी क्वालिटी चांगली नाही आहे, थोडे जाडसर आहेत, त्यामुळे रंग पण घेताना छान घ्या. तर मी त्या ताईंकडून हे साचे मागवलेले आहेत. हे मी जवळजवळ 20 ते 22 दिवस वापरलेले आहेत दररोज, आणि मगच तुम्हाला पण इथं रांगोळी घालून दाखवलेली आहे. क्वालिटी खूप सुंदर आहे. खालती जेव्हा आपण काढतो तेव्हा त्याचं जे उठाव आहे तोही चांगला आहे. आणि इथं मी तुम्हाला त्यांचं कार्ड दाखवत आहे. अंजना खेळगे हे पुण्यात असतात. इथं खालती त्यांचा ॲड्रेस पण आहे, तुम्ही बघू शकता, पिंपरी चिंचवड पुणे. इथं त्यांच्याकडे 18 शुभचिन्हयुक्त लक्ष्मीची पावले आहेत. नंतर चैत्रांगण 52 चिन्हाची रांगोळी आहे. बाकी त्यांच्याकडे खूप सारे डिझाईन्स आहेत. तुम्ही त्यांना फोन करा, त्यांचा कॅटलॉग मागवून घ्या. हे जे छोटे छोटे जे आहेत सिंगल हे पण त्यांच्याकडे साचे आहेत. बॉर्डरचे पण साचे आहेत, तुम्ही मागवून घ्या. त्या पटकन रिस्पॉन्ड करतात. पॅकिंग पण त्यांचं खूप सुंदर असतं, अजिबात कुठंही डॅमेज झालेले नाही आहेत. त्यामुळे तुम्ही ह्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. त्या तुम्हाला रिझनेबल दरामध्ये तुम्हाला त्या सेंड करतील. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.